नमस्कार मित्रांनो, आमच्या टेक डिव्होशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुराणावरती पद पावती कवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले चरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोक चमत्कार दाविते. काही वर्षे करून स्वस्ती मंगळवेळे सोडिले. मोहळ माझी वास्तव्य करिता अप्पाटोळ झाले भक्त. तेथीचे साखिले वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता ग्रंथ कथा समग्र ग्रंथ बसरे उदती सम. सवे गौनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरील टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञा पेले सेविका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीसी सोडू नका. तेथेच मुक्काम करावा. टोळ गेल्या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले येथे राज स्वच्छने. तेथे एक अविंद होता तो करी त्यांचे तटा. तरी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजता. पूर्व पुण्यास्तव निशिती आले चोळपाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळपा करी आदर. चोळपाचे भाग्य होतिले येथे राजग्रहाचे आले. जैशी काम धेनू आपण बळे दरिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राज भेटी परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवारा जे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग सिद्धी तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीक राहते मौन धरती किती एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरी गौरी बैसून तपश्चर्या करीत जाती. एक पंचाग्नी साधन करीती. एक पवनाती भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसारा अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन एक षटकर्मी आचारिती. एक लोकोपदेशिती एक भजना माझी नाचती. एक ब्रह्मन भजन करीती. एक बांधिती देवालय. परी ज्याचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचवण. केली अशी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थे. योगाधिक काही चोळपाने केले नाही. परी भक्ती सवस्त पायी स्वामी आले सदनाते. तयाचे देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून त्याचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळपा करीच अधिकाधिक. तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळपाच्या ग्रहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही द्यायचे चित्ती. म्हणून या स्वामीराज येती बहुधान जाती फिरावया. लोका माझी पसरली मात रूपाशी कळला वृत्तांत. की आपुल्या नगरात येते विख्यात पातले. राहती चोळपाच्या घरी दर्शना जाती नर नारी. असं ते केवळ अवतारी लीला ज्याची विचित्र. वार्ता ऐसे कोणी राव बोलले काय वाणी. गावात येते येऊनी फार दिवस झाले. तरी आम्ही श्रुत पायी आजवरी झाले नाही. आता जावनी लवलाई भेटू त्या येतीवर या. राव मुखातून वाणी निघाली. तोची येती मूर्ती ठेवी पुढे ठेवली. सगळं सभा चकित झाली. मती गुंगली राहायची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण. प्रेमासुरणी भरले नयन कंठ झाला सद्गीत. दृढ घातले मिठी चरणी. चरण धुतले नेत्रासुरणी. मग त्या हस्तकी धरुणी आसनावरी बैसविले. खुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती चढिली ते. सगळ सभा आनंदली. समस्ती पावले वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती रूपराये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाली सगुण. त्यांच्या पादोकात शिरी धरून विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोद तृतीय ध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पण मनस्तु. श्री मस्तु शुभ भवती.
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 समाप्त. श्री स्वामी समर्थ महाराज.